अवघ्या देशाला ज्याची उत्सुकता होती त्या देशाच्या लोकसभा निवडणुकांची घोषणा आज दुपारी झाली आहे। ज्या घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्या घोषणेनुसार 19 एप्रिल पासून ते 1 जून पर्यंत अवघ्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होईल। 4 जूनला मतमोजणी होईल आणि देशामध्ये कुणाचं सरकार बनणार याचा निकाल जाहीर केला जाईल। केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केलं। राज्यामध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्राचं मतदान होईल। मुंबई आणि एमएमआर रिजन, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये 20 मे या दिवशी म्हणजे अखेरच्या टप्प्यामध्ये मतदान होईल। एकूण 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्र मतदानाला सामोरा जाईल। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान होईल। देशभरामध्ये मतदान 7 टप्प्यांमध्ये होईल। त्यापैकी पहिल्या 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातलं मतदान पूर्ण होईल। एकोणीस एप्रिलला मतदानाला सुरुवात होईल। पहिला टप्पा 19 एप्रिलला सुरू होईल। 1 मे पर्यंत हे मतदानाची प्रक्रिया चालेल। वेगवेगळ्या राज्यांमधल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये केव्हा मतदान होणार याची माहिती आज केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली। याशिवाय आचारसंहितेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे, देशामध्ये एकूण किती मतदार आहेत, देशामध्ये किती नवे मतदार आहेत, मतदारांसाठी या केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी कोणकोणत्या सोयी केलेल्या आहेत, उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत, मतदारांकडून काय अपेक्षा आहेत, या सगळ्याची सविस्तर माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये दिली। लोकसभा निवडणुकीमध्ये किती टप्पे आहेत तर एकूण 7 टप्प्यांमध्ये ही लोकसभेची निवडणूक होणार आहे। पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 ला होईल, म्हणजे पहिल्या टप्प्याची मतदान होईल 19 एप्रिलला। दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होईल 26 एप्रिलला। तिसऱ्या टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये मतदानाची तारीख आहे 7 मे। चौथ्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख असेल 13 मे। 5व्या टप्प्यातलं मतदान पार पडेल 20 मेला। 6व्या टप्प्यातलं मतदान पार पडेल 25 मेला। तर 7व्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान पार पडेल 1 जूनला आणि यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 4 जूनला सर्व मतमोजणी एकत्र होईल आणि लोकसभेचे निकाल 4 जूनला जाहीर होतील। आणि यानंतर आपण वळूयात महाराष्ट्रातल्या तारखांकडे। महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। पहिल्या 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदान होईल। यापैकी पहिला टप्पा असेल 19 एप्रिलला। 19 एप्रिलला महाराष्ट्रातले काही मतदारसंघ मतदानासाठी सामोरे जातील। 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही भागांमधलं मतदान पार पडेल। तिसऱ्या टप्प्याचं मतदान महाराष्ट्रामध्ये पार पडेल 7 मे रोजी। चौथ्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रामध्ये होईल 13 मे रोजी आणि 5व्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रामध्ये होईल 20 मे रोजी। मतमोजणीची तारीख 4 जून असेल। 4 जूनला महाराष्ट्रातल्या 48 जागांसह देशभरातल्या 543 जागांवर कोणकोणते खासदार निवडून येतात याचा निकाल जाहीर होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।